नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींचं ट्विट करत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना केलं नमन. भंडाऱ्यात जलसमाधी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. जमावबंदी लागू असतानाही काँग्रेस नेत्यांनी वैनगंगा नदीपात्रात केलं होतं आंदोलन. अमरावती ग्रामीण पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल. 142 हेड कॉन्स्टेबलच्या बदल्या. SP निकेतन कदम यांचा निर्णय. अपंग बापाची पोटच्या मुलाकडून निर्गुण हत्या. तुमसर तालुक्यातील खरबी येथील रक्तरंजित थरारक घटना. मध्यधुंद अवस्थेत मुलानं अपंग वृद्ध वडिलांची फावड्यानं केली हत्या. सिंधवणे येथील कंजारभाट वस्ती परिसरात पोलिसांचा छापा. 560 लिटर गावठी हातपट्टीची दारू जप्त. उरुळीकांच्या पोलिसांची धडक कारवाई. भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून भाविकांसाठी खुले. सभामंडप आणि पायरी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात. दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असणार. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीला वेग. मात्र DAP खताचा तुटवडा. कृषी विभागाचा पर्यायी खतांचा वापराचा सल्ला. वाशिमच्या करंजा गरडमध्ये साचलेल्या घाण पाण्यामुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात. ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. नागरिकांचा आरोप. बागलांमध्ये खमताने. पिंपळदर डोंगराला भीषण आग. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू. डॉक्टरांची दिरंगाईमुळे मृत्यू. नातेवाईकांचा आरोप. कुर्ला येथील बाबा हॉस्पिटलमधील घटना. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.